पालघर जिल्ह्यात यंदा सिटीत उत्सव दहीहंडी प्रीमियर लीगचा तिसरा पर्वाचा उत्साह सिंगीला पोहोचलेला आहे। यंदाच्या स्पर्धेत जिल्हाभरातून तब्बल 36 पुरुष आणि 16 महिला दहीहंडी पथकांनी सहभाग नोंदवला आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षी केवळ 6 महिला पथक सहभाग झाली होती, मात्र या डहाणू बोईसर वाडा यासह विविध भागातून तब्बल 16 महिला पथकांनी मैदानात उतरून आपली ताकद दाखवली आहे। पुरुषांच्या 36 पथकांमधून वेगवान थर रचणाऱ्या अव्वल 16 पथकांची निवड केली जाणार। त्यानंतर लक्की ड्रॉच्या माध्यमातून पथकांची निवड करण्यात येणार आहे। युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि दहीहंडी क्रीडा प्रकार म्हणून प्रोत्साहन मिळावे यासाठी दहीहंडी उत्सव असोसिएशन आणि क्षितिज उत्सव समितीचा हा विशेष उपक्रम आहे। या संपूर्ण उपक्रमाबाबत बोलत असताना वसई विरार महानगरपालिकाचे उपमहापौर तसेच पालघर असोसिएशन अध्यक्ष नगरसेवक रोहन सावंत यांनी नेमकी काय माहिती दिली। अंतपथकाचे नाव आहे शिवशक्ती वा गोविंदा पथक डहाणू। आम्ही डहाणूवरून आले आहेत। कसं वाटतं आता सिटी उत्सव सीझन 3 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट केल्याबद्दल काय वाटतं? हा आमचा पहिला वर्ष आहे। नया वर्षी आम्हाला खूप चांगल्या रीतीने इकडे ट्रीटमेंट केली आणि आम्हाला प्रॉपर निदर्शक दाखवलं की आमचं फर्स्ट वर्ष आहे आणि इथे येऊन खूप चांगला मॅनेजमेंट आहे आणि थर लावल्या शिस्तबद्ध थर लावायला भेटतात। इकडे युवकांना तुम्ही काय सांगणार? तुम्ही एवढं लांबून आलेले, काय सांगणार युवकांना? हा दहीहंडी प्लॅटफॉर्म पहिला लोक असं म्हणून समजायचे की हा काय करतात, पण या प्लॅटफॉर्मने त्यांना समजेल की या दहीहंडी कोणत्या लेवलला गेलेला आहे आणि पोरं कशी मेहनत करतात ती। हा दहीहंडी हा सण एखादा नसतो, हा सर्व मुलांचा असतो। सर्वांची साथ असेल तेव्हाच तुम्हाला इकडे एंट्री असते। ऑर्गनायझरबद्दल काय सांगणार? ऑर्गनायझेशन खूप चांगलं आहे। आम्हाला आले आम्हाला आमचं स्वागत केलं गेलं, आम्हाला रूम दिली गेली चांगली आणि चांगली ट्रीटमेंट दिली गेली। महापौर साहेब काय सांगणार? सिटी उत्सवचा हा तिसरा सीझन आहे, आज इकडे क्वालिफायर राऊंड होत आहे, त्या अनुषंगाने किती टीम कशा प्रकारे हे संपूर्ण सामना असणार आहे? सर्वप्रथम आमचे युवा नेतृत्व क्षितिजी ठाकूर यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। त्यांच्या संकल्पनेतनं अतिशय चांगला असा हा प्रोत्साहित कार्यक्रम त्यांनी चालू केलेला आहे की महाराष्ट्रातील सगळे सण टिकावेत आणि प्रत्येक खेळाडूंना, प्रत्येक लोकांना आपला सण साजरा आनंदाने करण्यासाठी एक चांगली प्रॅक्टिस भेटावे, त्या अनुषंगाने आज ही दहीहंडी सिटीज प्रीमियर लीगचं सेशन चालू आहे आणि मला वाटतं साधारणतः 36 ह्या पुरुषांच्या टीम आहेत आणि 16 महिला टीम आहेत। ह्याच्यातनं जवळजवळ महिलातनं 8 टीम सिलेक्ट होणार आहेत आणि दहीहंडीच्या दिवशी मला वाटतं त्यांना आपला ॲक्च्युअल परफॉर्मन्स करायला मिळणार आहे। अतिशय चांगला प्लॅटफॉर्म त्यांच्यामार्फत या वसई तालुक्यातील या पालघर जिल्ह्यातील प्रत्येक दहीहंडी असोसिएशनला मिळालेला आहे आणि वसई विरार शहर महानगरपालिकेने मला वाटतं देशातली एकमेव महानगरपालिका असेल, आपण ह्या दहीहंडी खेळाडूंना इन्शुरन्स देखील चालू केलेला आहे। सोमवारपासून रितसील त्याची प्रोसेस चालू होईल आणि मला वाटतं हे दहीहंडी हे जे आपले लीग ज्या आमच्या लोकांनी विकत घेतलेले आहेत, जे ऑनर आहे त्यांनीही मोठ्या उत्सवाने एक चांगलं लोकांसाठी प्रेझेंटेशन केलेलं आहे की इकडल्या सणासाठी इकडले सण टिकावेत आणि लोकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावा, या अनुषंगाने त्यांनी आपल्या खिशातले पैसे पुढे करून या दहीहंडीला चांगला सहकार्य केलेला आहे। काय युवकांना आता तिसरा सीझन आहे, संपूर्ण पालघर या ठिकाणी या खेळमध्ये समावेश होतो का? संपूर्ण पालघर, मला वाटतं पालघर बाहेरील देखील मुंबईवरनं देखील टीम या ठिकाणी येत असतात आणि सगळ्यांना आपण चान्स देत असतो। ज्या टीम क्वालिफाय होणार त्या सगळ्या टीम मला वाटतं पुढच्या राऊंडला आणि पुढच्या फेरीला पुढे जात असतात। युवकांसाठी काय सांगणार? ज्या प्रकारे सिटी उत्सवसारखा चांगला उपक्रम इकडे राबवण्यात आलेला आहे, असे वेगळे कुठले उपक्रम होणार आहे? युवकाला मी हेच सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे हे सगळे उत्सव टिकावेत आणि या उत्सवामध्ये सगळ्यांनी भाग घ्यावा, त्यासाठी एक चांगली संकल्पना क्षितिजदादा ठाकूर यांच्या समवेत ही आलेली आहे आणि त्याला सगळ्या युवकांनी प्रोत्साहन द्यायला हवा। आणि फक्त दहीहंडीच नाही आहे तर गणपती उत्सव असू दे, इतर दिवाळी उत्सव असू दे, सगळे उत्सव साजरे हवेत आणि त्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका लोकनेते आप्पा यांनी ज्या वेळेला आम्ही सीटवर बसलो तेव्हाच सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचे सगळे उत्सव हे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने होत राहिले पाहिजे आणि त्यासाठी वसई विरार शहर नेहमी यांना सहकार्य करत राहील।
सावंती काय सांगणार ज्या प्रकारे क्षितिज उत्सव दहीहंडी प्रीमियर लीग तिसरा याही वर्षी आता चालू झालेला आहे, त्याचा क्वार्टर फायनल राऊंड आता सुरू आहे, त्या अनुषंगाने किती टीम कशा प्रकारे आपण पुढे कार्यक्रम आयोजित करणार? सर्वप्रथम नमस्कार. यंदा क्षितिज उत्सव पर्व 3 जो ज्याप्रमाणे ह्यावेळी महिला पथक आणि पुरुष पथक जे पार्टिसिपेशन केलं आहे, जे महिला पथक 16 महिला पथकांनी पार्टिसिपेशन केलं आहे. गेल्या वर्षी 6 होते. यंदा एवढं इंटरेस्टिंग झालं आहे क्षितिज उत्सवमध्ये की पूर्ण पालघर जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणकडनं धानू असून दे, बोईसर असून देत, वाडा असून देत, तिकडनंसुद्धा महिलांनी पार्टिसिपेशन केलेलं आहे. आणि राहिला विषय तर पुरुषांचा, पुरुष गटचा, तर यंदा 36 पुरुष गट यांनी पार्टिसिपेशन केलेलं आहे. त्यापैकी 16 त्याच्यामधनं सिलेक्ट होतील, ज्या फास्टेस्ट जे दहीहंडी पथक लावतील, वरती चढतील, त्याच्यामधनं 16 ओनर्स ते सिलेक्ट करतील 16 पथकांना चिठ्ठ्यांच्या मार्फतून. आणि मला वाटतं यंदा अजून खूप चांगल्या प्रकारे मुलांना प्लॅटफॉर्म भेटायचा पूर्णपणाने आम्ही प्रयत्न करत आहोत. सगळे असोसिएशन, दहीहंडी असोसिएशन असून द्या, क्षितिज उत्सव समिती असून द्या, क्षितिज दादा स्वतः आणि आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर स्वतः ह्याच्यामध्ये मार्गदर्शन करून सगळ्यांना, आम्हाला असोसिएशनला आणि पथकांना मार्गदर्शन करून त्या लोकांना कसा प्लॅटफॉर्म भेटावा, कसा नाही, आणि कशाप्रकारे त्या लोकांनी दहीहंडी उत्सवसाठीसुद्धा एक थर रचायचे आहेत, त्यासुद्धा प्रशिक्षण त्या लोकांना आम्ही दिलेले आहेत. सर्वात मोठी गोष्ट का ह्या वर्षाची जबाबदारी आपल्या कांद्यावरती क्षितिज उत्सव असो किंवा पालघर उत्सव, आपण स्वतः अध्यक्ष सुद्धा, तर कशा प्रकारे पुढे सर्व कार्यक्रम जे युवकांना घेऊन पुढे जाणार आहोत? बघा, हे सण असे आहेत, क्षितिज उत्सव असून द्या, दहीहंडी, आपलं गणपती असून द्या, नवरात्री असून द्या, दिवाळी असून द्या, हे सणमध्ये हे युवा पहिले पुढाकार घेतात. आणि युवांना जेव्हा आपण प्रोत्साहन देतो तेव्हा त्या लोकांना एक चांगला कॉन्फिडन्स लेवल भेटतो. त्या कॉन्फिडन्स लेवलने त्यांना चांगल्यापैकी पार्टिसिपेशन करून ते लोकांना अजून चांगला प्लॅटफॉर्म भेटेल, आम्ही एवढंच अपेक्षा करतो त्याच्यामध्ये.